नमस्कार. तर बघा आता आलेले आहे कपाश खुरपायला आणि शंभूच्या आबा आणि मी आलेले होते बघा वावरामध्ये. आणि आज तर पाऊस पण सांगितलेला आहे, पण मग वावरामध्ये हरळ ते जास्त झाला. मग शंभूचे पप्पा म्हणे की जे गवताच आहे का ते काढू आपण. हे बघा एवढं 2 गुंठे चांगलंच म्हणजे हरळीचं टक्कल आहे, तेवढं मग काढायचं बघा आम्हाला. आणि आपल्या घरी म्हणजे पाहुणे पण आले आता. आणि ताईंना आत्ताचा आवाज दिला कारण की ताई घरीच होत्या शंभू म्हणजे शंभूला अनुला बघायला. तर मग त्याच्यामुळं ताई घरी होत्या आणि आता मग आम्हाला आवाज दिला बघा. आता मी पण चाललेली घरी. तर नेमकं म्हणजे कळायला पण नाही कोण पाहुणे आलंय म्हणजे आले म्हणून. तर चला बघू आता घरी गेल्याच नंतरच कोण पाहुणे आलेले तर म्हणून. तर खुरपेन ती इथंच ठेवते बघा वावरामध्येच. आणि कसं आता म्हणजे 8-10 दिवसापासून पाऊस पण नाहीये. तर सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे आपल्या सगळ्या ताई दादांना पावसाची खूपच गरज आहे. की आम्हाला पण आत्ताच म्हणजे काल परवा दिवशीच आमच्या वावरातले सगळे वखरं मारून झाले. आणि मग त्याच्यानंतर मग आता खुरपायचं चालू केलेलं होतं आम्ही म्हणजे दमादमानी दोघी जणी खुरपीत होतो. पण मग आज मम्मी ते तिकडे गेलेले आहे काय गावलं कसं पप्पा ते दोघं पण गेलेले. मग अनुला शिवला बघायला पण एक जण लागत घरी. तर मग ताई बघा आता मी चालले घरी. आणि व्हिडिओ तुम्ही शेवट लोक बघा. आज आमची तर कोण नवीन पाहुणे आलेले आहेत म्हणून. खरंच पाऊस जर आला ना तर एकदम भारी होऊन जाईल. आणि कसं खताला आता वखरणी पण झाली तर वखरायचं पण झालं. आणि मग कसं नंतर खतं ते टाकायला बरं राहील. मग त्यासाठी पाऊसाची खूपच गरज आहे. बघा इकडं वरतून किती आभाळ आलेलं आहे. आणि पाऊस जर आला ना लय भारी होणार आहे आज. तर आता चाले घरी. आणि आपलं शंभूचं दादाचं बघा कुरकुरे खायचे चालले. कोणी आणले कुरकुरे हा शंभू. तर हानू पण उठला बघा कारण की अनुला काल ढोस होता त्याच्यामुळे मग हानू पण तापला हा ना. शंभू यायला जाऊ कधी बघा म्हणजे आज आपल्याला खास करून आपले युट्यूब फॅमिली मधले जे आपले रोज व्हिडिओ बघते ते ताईन दादा आलेले. कारण की त्या दिवशी पण म्हणजे त्यांनी कमेंट केलेली होती की आज म्हणजे 2-3 दिवसांत ताई आम्ही तुमच्या घरी येणार आहे म्हणून. तर बघा ते आज आलेले आणि आज आम्ही त्यांना बघून खूप आनंद झालेला आहे. कारण की कोणी पण आपल्या युट्यूब फॅमिली मधलं जर आपल्या घरी आलं ना तर एकदम भारी वाटतं. चला मी तुमची त्यांच्याशी ओळख करून देते पण. तर चला मी ते ताईंची ओळख करून देते तुमची आणि आपल्या ताईंचं पण बघू तर काय चाललेलं आहे. बघा हे ताई आपल्याला स्पेशल भेटायला आलेले आहे. तर विरगावचे आहे. तरी काय चाललेलं आहे तुमचे काम. हा का बरं झालं आलं तुम्ही आम्हाला भेटायला. म्हणजे सगळ्यात स्पेशली वेळ काढून आपल्यासाठी म्हणजे भेटायला आल्या. हा ना तेच छान वाटतंय. आणि आपल्या स्पेशली सबस्क्रायबर फॅमिली मध्ये ताई आहे. तर म्हणजे आज आपल्यासाठी खरंच आनंदाचा दिवस. हा भाऊ म्हणले बरं का गरबडला तेच होतं. हा ना त्या दिवशी लय पाऊस होता. हा खरं तर आम्ही सगळ्यांची म्हणजे वाट पाहिली बरं का असं वाटलं. हा ना ताई पाऊस असलं काहीच करू शकत नाही. निसर्ग पुढे आपण काहीच नाही करू. पण बरं झालं थोडा पाऊस आला म्हणजे जास्त नाही आला. कार्यक्रम मस्त झाला. व्हिडिओ बघितला असतील ना तुम्ही. व्हिडिओ बघितला ते दिवशी फक्त एवढंच 5-10 मिनिटं पाऊस यायला नव्हतं पाहिजे फक्त. मग चांगलं झालं असतं पावसानं कसं वाटतं मग म्हणजे आमची व्हिडिओ पाहिला तर कसं वाटतं. त्या दिवशी म्हणजे भाऊ आलते ना तर भाऊ म्हणजे आले ते इथं भेटायला. मग भाऊ त्या दिवशीच व्हिडिओ बनवायचा होता पण मग भाऊ आता नंतरच बनवून ते म्हणजे काय येणार आहे की मग बनवून आता नका म्हणून आमचं त्यांना ते म्हणे मला लागत. हा फोन केला हा त्या पण हा ना म्हणजे मस्त राहते. त्यांची बी रोज बघतो. त्याला म्हणजे शिवबाळा काय करते खायला. हा ना ते पण आमचं शिव आज थोडी तब्येत बिघडेल. नाही पोरं नाही ना थोडा त्याला आणून नाही ना 9 महिन्यात दूध दिलंय. तू इतका तापला ना हा शिव पण तापला होता. भैया बरे का दीदी लावलाय का भैया 12. अरे मस्त आहे मग काय इथपर्यंत आल्या खरंच खूप छान वाटतं.
हा मग इतके म्हणजे आपल्याला पण एक ओळख होती ना कमेंट वरून तर होतीच, पण मग अशी पण एकदम सोबत आले मग कसं म्हणजे कुठं पण भेटलं एक वेळेस बोलतो ना मग असं. हा काय कामं चालू आहे तुमची अजून बाकी? काही नाही सध्या एवढे. नाही ना. काल मिरच्यात वाढले. पाऊस पण आला पाहिजे बाई. पावसाचीच गरज आहे ना आता सध्या. हा ना आभाळ तर आज लय आलं पण मग काय माहिती पाऊस. दिवाळी येईल म्हणते पाऊस. हा ना काय माहिती आला पाहिजे बाई, आता कपाशीला जास्तच गरज आहे. दिवाळीला लागवडायला कालपासून पाऊस. हा ना बरोबर. तरीच तुमचं काय चाललं? मी आता हे स्वयंपाक करते ना हा पाहुण्यांना. हा पाहुणे पण येऊ राहिले अजून. तेच ना मग ते काय आज ते आले वाटतं. आले का? हा ते आले ते बाकी हा हा यांना त्यांच्या चहा देते. हा द्या ना चहा द्या ना एकदा. तुम्ही आताच गेले ते वावरात. आम्ही आताच गेलो वावरात. 44, 57. आहे का? हा नाही नाव माहिती आहे, पण हा हा सुनीता सावंत. त्या दिवशी ते भाऊच्या फोन तुम्हाला फोन लावून दिला का आता त्याच्यावर? तेव्हा पाहिलं होतं त्या फोनचे तर सेव्ह केलेलं. मग करीन मी पण हा. आहे का? हा. चला या एखाद दिवशी भेटायला निवांत. कसं वाटलं ते? खरं लय निवांत असतं बरं का, पण आता पाहुणे ना हा त्याच्यामुळं. हा ना मग तरी पण लई म्हणजे फास्ट चालल्या का ताई. पुढच्या वेळेस एकदम निवांत या. व्हिडिओ बघा तरी आपल्या सीमाताई आहे सगळ्यात मोठ्या जाऊबाई, आणि तिकडून अश्विनताई बघा त्यांच्या दोघींचा चाललेला आहे स्वयंपाक बनवायचा, कारण की आपल्या घरी पाहुणे पण आलेले आहेत. आणि चपाती आणि मटकीची भाजीचं नियोजन होतं. आवरलं ताई? हा का तिथं गर्दी होती का हो काय गावला? हा 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 तिथं कारण की आता गंगा आली ना त्याच्यामुळे. हा रोजचेच दहावे राहतात ना त्याच्यामुळे काय. हा लवकर गेलेत ना मी. लवकर झाला पाऊस पण चालू झाला. हा गाडी जर नसते मोठी तर ओलीच व्हावं लागले असते. अजून एक होती ना येईल होती का? हा 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 का मग काय 2-4 गाड्या झाल्या मोठ्या. हा नाना सिंची होती एक. नानी ते गेले घरी मग. मनताई पण आल्या पण मनताई चालत नाही ना मग आता तिथे गेल्या. बघा या आमच्या जॉईंट फॅमिली मधल्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहे सीमाताई. आणि आमच्या घरामध्ये लग्न असो काही असो किंवा सुख दुःखाचं कोणता वेळी असो तर येत राहत्या. आणि कालपासून आलेल्या आहे तर बरीचशी मदत म्हणजे लगे आल्यापासून किचन जवळच आहे, म्हणजे आम्हाला कोणत्याच गोष्टीचं म्हणजे असं टेन्शन नाहीये. ते आल्यापासून लई आम्हाला मदत केली करता. मग आल्यापासून किचन म्हणजे त्यांनी सांभाळून घेतलं ना. हा बाई खरंच ना तुमच्या कविता इतकी म्हणजे इतकी मदत केली ना की बस लगे म्हणजे किचन पण जायचं सुद्धा काम नाही पडत मला माहिती. हा ना मग सगळ्यात मोठ्या आहेत त्याच्यामुळे पटकन किचन धरून घ्या त्या. आणि सगळ्यात मेन मोठ्या आहेत मोठ्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना माहिती आहे कशी आहे आणि त्या खरं तर जिम्मेदारी म्हणजे एकदम पूर्ण काम व्यवस्थित करतात. हा ना त्या असताना काही टेन्शन नाही राहत. टेन्शन नाही राहत. माझं तर भारी बा आता मोठ्याला दोघी जावं आहे त्याच्यामुळे मग काय मी किचन कशी येत नाही. रिलॅक्स मध्ये पाहिजे राहायला. मग काय जाते एखाद्या दिवशी मला पण एन्जॉय. तुला जे काम करायला लावलं का मग त्यावेळी. हा आता सगळ्यांनी जेवण पोळ्याचं बी आपलं कळत नाही कोणाला.
थोडंसं आपल्याला काय करू थोडंसं आवरू हा ना मग तेच ना किचन पुसून घेऊ आणि खालचं पण थोडंसं कपडे पण धुवून काढ लागले आता तुम्ही तिकडून आले नाही कपडे ते नाही म्हणले ना. नाही म्हणले का ते तसेच हा गंगावरचे कपडे मग ते नाही द्यायचे. गंगावरचे नाही द्यायचे फक्त जे ते इथलचे मी ते वाळू घातले हा मामाचे झालं काकाचेच कपडे धुवून काढले. पप्पाचेच धुवून काढावं लागणार जायचं म्हणजे पाऊस उडत ना ते पांढरं आहे ना का ते? उघडला आलं. उघडला ना हा ना यावं बाई त्यांना सांगितलं चांगला आला पाहिजे पाऊसच लागत आहो यायला पाहिजे ना पण काय मटकीची भाजी केली मटकीची भाजी ते वेळी दाखव किती छान बनवली आम्ही दोघींनी मिळून बनवली हा ना तरी ना तुम्ही ना हा छान मस्त वास येऊ राहिलं बरं मग तेच म्हणलं वास बस ना मग जेवायला लगेच का जेवायचंच आहे ना मग जे काय ताईची पोळ्या चालली हे झालं का लगेच जेवायचं सांग त्या पण गेले का नाही काय माहिती आलं त्या पण कोणतं ताई त्या पुण्यात. इकडे नाही आल्या नाही त्यांना काम आहे सुविधा लगेच कोणत्या ताई ताई पुण्याच्या ते आल्या होत्या का हा नारायण बघा आता कसं आपल्या युट्यूब म्हणजे आपल्या युट्यूबचे चॅनल त्या ताई आपल्या म्हणजे सबस्क्रायबर हा. फॅमिली मधल्या ताई आल्या होत्या आणि त्या पण आल्या जे आपले कंटिन्यू व्हिडिओ बघते बरं का ते आले तर आम्हाला पण एकदम भारी वाटलं कसं आपल्या जर जवळचं नातेवाईक म्हटलं जर कोणी आलं ना तर एकदम भारी वाटत आणि त्या ताई आज खास करून टाइम काढून आज आम्हाला भेटायला आलेल्या त्या तर खरंच ना म्हणजे स्वयंपाकाचं त्याचं नियोजन करायला पाहिजे होतं कारण आता कसं थोडं दुःखाचं वातावरण आमच्या घरामध्ये हा त्याच्यामुळे मग आम्ही ते त्याच्यामुळे करू शकलो हा ना नाही मग. होतं त्या ताईन त्या पण मग भरपूर गडबड त्यांनी पण समजून घेतलं त्या पण म्हणे नको म्हणे बरं नाही वाटत कारण कसं आता आमच्या घरातलं म्हणजे आमचे काका आहेत तुम्ही आमचे सासरे बघितलेच तर त्यांच्या चुलत्याचा मुलगा म्हणजे त्यांच्याच वयातले काकाच्या पेक्षा थोडं जास्त वयाचं थोडं नाही जास्त वय असं तर ते एक्सपायर झालेले आणि आता कसं वय थोडं म्हणजे वय जास्त झाल्यावर आणि वय थोडं जास्त आजारी असल्यामुळं आपण काय म्हणतात याच्या पुढे कोणी म्हणजे चालू शकत नाही आणि आणि थोडं म्हणजे आता भरपूर दिवसापासून त्यांचं पण दुखत होतं आणि म्हणजे अचानक पण त्यांचं ऍक्सिडेंट झालं आणि मग, ऍक्सिडेंट मध्येच एक्सपायर झाले ते हा तर कसं दुःखाचं घर असल्याच्या नंतर पण मग आपल्याला जास्त कोणी नवीन आलेले पाहुण्यांना बी आग्रह करून थांबून घेता नाही येत तर त्या ताईंनी त्यांनी बी समजून घेतलं आणि थोड्या वेळ थांबल्या शिवशंभू सोबत अनुसोबत सगळ्यांसोबत गप्पा मारल्या तर आमच्या सोबत पण आणि खरंच आम्हाला एकदम भारी वाटलं ते ताईंना म्हणजे बघून किंवा आमच्या घरी आलेल्या म्हणजे त्या इतक्या एक्साइटमेंटने आल्या होत्या ना की त्या म्हणे आता सगळ्यांसोबत बोलू सगळ्यांना भेटू आणि तर मग एवढं सगळं इथलं बघितलं तर त्या म्हणे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आज सगळ्यांच्याच घरात राहता दुःखाचा होता तर असं काही नाही तर ठीक आहे पण मग कसं आमचं नियोजन कसं त्या दिवशी ते भाऊ आले होते तर त्यांनी सांगितलं की आम्ही दोघं जोडीने येणार आहे तुम्हाला भेटायला म्हणलं या नक्की आणि ते पण भारी वाटलं तर चला आता आहे ना आज वरती आलो होतो दोघी जणी म्हणलं आता त्या झोपलेल्या इथं त्यांना बोलवायला जेवण वगैरे करायचे आताच ते कायगावरून आले तर आज कसं आणि कसं असतं म्हणजे आता जे आमचे चुलत सासरे वारलेले आहेत त्यांचं कसं म्हणजे मम्मी पप्पा पण नव्हते आणि भाऊ पण नाही सगळ्यात मेन त्यांची कोणती फॅमिली नाहीये नाहीये तर ते एकटेच होते मग त्याच्यामुळे मग पप्पांनी बी जास्त म्हणजे हे केलं की चला आपल्याच बुवा, घरी घ्या आपल्याच म्हणून घरी घ्या कारण ते म्हणून एकटेच होते आणि ते संभाजीनगर राहत होते इथं काही राहत नव्हते तर त्यांची कोणी फॅमिली नाहीये आई वडील नाही बायको नाही मुलं नाही कोणीच नाही तर त्याच्यामुळे पप्पांनी जास्त आग्रहाने इकडं सगळं म्हणजे विधिवत सगळं केलं आणि मग इकडंच आता सध्या सगळे आणि मग आजच दहावा झाला त्यांचा म्हणजे 4-5 दिवस झाले आणि कसं आपले जे काय म्हणते त्याला आपले म्हणजे कसं राहत आता म्हणजे आता ज्यांची फॅमिली नाही राहत तर त्यांचं 5व्या दिवशी जरी घातलं समजा दावे वगैरे तर ते चालतं तर मग त्याच्यामुळे ना सगळं ते गुरुनी सांगितलं होतं की काही प्रॉब्लेम नाही म्हणजे होऊ शकतं आज असं 5 दिवस झालेले होते आणि गुरुंना विचारलं पप्पांनी सकाळीच तर मग ते म्हणे हा चालतं म्हणे तर मग आज 10 ते करून आलेले तिकडून पप्पा ते सगळेजण काय गावरून आणि त्याच्यानंतर मग आता ते कसं थोडेसे आराम करताय सकाळपासून काल दिवसभर तेच काल दिवसभर पण तेच आज ते 5 दिवसापासून सारखं तेच चालू आहे मग सगळ्यांचं म्हणजे डोकं ते दुखते तर सगळेजण झोपलेलं आहे मग आम्ही दोघींना म्हणजे मी तर वावरात खुरपायला गेलेली ते पण मग ताईंनी स्वयंपाक करून ठेवला आणि त्याच्यानंतर सीमाताई पण आल्या तर त्या पण स्वयंपाकाला मदत करू लागल्या त्यांची खरंच लई मदत झाली 2-4 दिवसापासून तर आता सगळ्यांना म्हणजे कसं 2-2 घास का होईना जेवायला लावावंच लागत तर चला आता आम्ही सगळ्यांना जेवायला देतो चला आता कोण कोण आले पप्पा तिकडे गेले काय माहिती त्यांना पप्पा बघू झोपले आता हा ना चला आता वातावरण बघा ना हा ना वरचं मस्त दिसतंय. सगळ्यात आणि मेन आभाळ आलं पण मग पाऊस काही येईल नाही. पाऊस आला बरं का थोडासा पण मग एवढ्या पिकांनी पण पिकं चांगली टवकरली बरं का एवढ्या पावसाने पण पावसाची गरज खूपच आहे पाऊस हा ना आला पाहिजे. मग काय चला ह्या आता त्यांना उठवते हा ना चला. इथं पाय पुसणं नाही का ओलं झालं हा टाक पहिले ते आज इकडे आलं
झालं तो यश तुला नाही जेवायचा काऊन तू जेवण भूक नाही अक्षत झोपली पण बाई शू लोणचं 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 पाहिलं का गाडा शू अनु ऐ पाहिजे खायचं नव्हतं शिव तो सगळं लोणचं हात केली बघा जेवण ते पण झाले आणि आता आम्ही चाललेलो आहे वावरामध्ये तर आज सगळे वावरामध्ये बघा भाऊ ताई आणि आज आमचे मोठे ताई पण वावरामध्ये राहिले आमच्यासोबत त्यांना पण सिटी मधून आता थोडं गावाकडची बी थोडी सवय म्हणजे आहे म्हणता सवय का ताई? सवय आहे ना तुम्हाला मग पहिले सवय आहे ना. सवय आहे ना मग. पहिलं गावाकडेच राहिलेलं आहे हा ना ना मग. आणि तसं पण ते इकडे आल्यावर किती पण काम करते माहिती का 10 वर्ष केली हा ना आता बाळा झाल्यापासून नाही करत हा ना बरं आहे मग काय भारी ना पहिले ना हम्म. त्यांना देईल तर त्यांना होतं पण करत होतं. हा पण करेल मग आता सवय राहतीच ना थोडी ती आता ते सवय थोडी मोडत मोडत जाती नाही ते राव येऊन नाही देत मला हा ना नाही बाळा ते जसे झाले ना हा ना तसे नाही म्हणतात बरं आहे मग भारी ना मग काय मग काय मग आज सकाळ म्हणजे आता थोडासा पाऊस पण झाला सडा शिंपल्यावानी आणि म्हणजे खालची माती कोरडीच आहे तर मग बरं भुंटे आहे, म्हणे तेवढंच, चला पिकाला. तेवढंच म्हणजे गवत पण होईन आणि खुरपेस पण होईन ती माती दोघ जण पण आले आता भाऊ चाला ना पटापटा वखर मारला ना एखादा अर्ध झाड एका दबून गेलं वखरानं ना थोडा जवळ वखर मारला ना खाली बघा ताई पण लावू राहिल्या खुरपू कारण की ते आता लई दिवसापासून म्हणजे शेतातलं काम नाही करीत त्याच्यामुळे मग ताईचं लई चालला का चला मी पण येते आता वावरामध्ये ताई जमतं का भारी येतं ना हा ना मग नाही नाही हा ना चालन ना